जय सियाराम. ओम हम हनुमते नमः. श्री स्वामी समर्थ. हनुमानाची ही कथा तुझी वाईट कृत्ये नष्ट करेल आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. ही कथा अर्धवट ऐकून देण्याची चूक करू नका, कारण याने भयंकर मोठा अनुभव येऊ शकतो. ही कथा ऐकल्याने मोठे आजार, रोग, येणारी संकटे, अकाल मृत्यू नष्ट होतात. शांत ठिकाणी बसून ही कथा ऐकल्याने वाईट शक्ती, कर्ज, शत्रू, मोठी चिंता, भीती, भूतबाधा सर्व काही पळून जाईल आणि तुझ्या भाग्यात चमत्कार व्हायला या चालू क्षणापासून सुरुवात होईल. बजरंग बलीचा खास आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सियाराम टाईप करा आणि आजची शक्तिशाली कथा लाईक करा. तुम्ही ही कथा ऐकतच आहात तर शेवटपर्यंत ऐका. तुमच्या जीवनात असा चमत्कार होईल की सगळी तुमची प्रगती पाहून आश्चर्यचकित होतील. ही कथा तुम्हाला एका मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाईल आणि अनेक रहस्य उलगडेल. हनुमानजी हे शक्ती आणि बुद्धीचे निवासस्थान आहेत. आजपर्यंत कोणीही त्यांच्या वैभवाला मागे टाकू शकलेले नाही. शेवटी हनुमानजी नेहमीच प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झाले. अशी कोणती गोष्ट आहे? तुम्हाला माहिती आहे का की हनुमानजींमध्ये इतकी अद्भुत शक्ती आणि चरित्र्य आहे की त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. या कारणास्तव या पिढीच्या समाप्तीनंतर पुढील पिढीमध्ये हनुमानजींना प्रमह ही पदवी दिली जाईल. शेवटी हे कसलं गुपित आहे जे आजपर्यंत कोणीही ऐकलेलं नाही किंवा सांगितलेलं देखील नाही. तर चला, आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्या अंतराळापासून देवापर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. पण प्रथम तुमच्या सभोवतालचे सर्व दिवे बंद करा आणि आरामात शांततेत बसा. आता हळूहळू डोळे बंद करा. आता तुमच्या शरीराला थोडी विश्रांती द्या. तुमच्या मनात चालू असलेले सर्व विचार आणि चिंता बाजूला ठेवा. थोडी शांती मिळेल. सर्व नकारात्मक आणि सकारात्मक विचार हळूहळू काढून टाका. तुमचे हात सरळ करा आणि ते तुमच्या कमरेच्या बाजूला ठेवा. आता तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. ते हळू किंवा जलद करू नये. ते तुमच्यात कसे प्रवेश करत आहेत याकडे लक्ष द्या आणि ते तुमच्या घशातून कसे बाहेर येत आहेत आणि कसे परत जात आहेत ते पहा. तुमचे मन अधिकाधिक शांत होत चालले आहे. तुम्हाला आता खूप बरं वाटतंय. आता हलकं वाटत असेल. प्रत्येक क्षणात शांती, आराम आणि सुकून आहे. हनुमानांचा सर्वात शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच ओम नमो हनुमते, रुद्र अवताराय, सर्व शत्रू संहरणाय, सर्व रोगहराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. एका भक्ताला आजची ही पवित्र कथा शेअर करा. बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. येत्या 12 तासात तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. भक्तांनो, माणूस पृथ्वीवर आल्यापासून त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत राहतात. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि तो त्याचे ज्ञान वाढवत राहतो. असे म्हणतात की कुतूहल ही ज्ञानाची जननी आहे. कुतूहलाशिवाय कोणीही ज्ञानी असू शकत नाही. असाच एक जिज्ञासू मुलगा होता, धर्मेश, जो त्याच्या पालकांचा खूप आज्ञाधारक होता आणि त्याच्या मोठ्या भावाचा लाडका होता. त्यांना भजन, कीर्तन खूप आवडत होते आणि जेव्हा जेव्हा त्यांना वाटायचे तेव्हा ते सुंदर सुंदर मंदिरांमध्ये जात असत आणि कथा ऐकत असत. कुटुंबातील सदस्यांना तो कुठे जातो याची नेहमीच काळजी वाटत असे आणि आम्ही त्याला शोधत राहतो. पण त्याच्या मनात काही वेगळाच सूर होता. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळला होता. वातावरण खूप शांत आणि शुद्ध झाले होते. वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची भव्यता
आणि दिव्यता होती. नदीकाठी निरोगी आणि सुंदर मुले खेळत होती. वारा हळूहळू वाहत होता. धर्मेशचा मोठा भाऊ त्याला शोधत इकडे तिकडे ओरडत होता. अरे धर्मेश, तू कुठे गेला आहेस? हा मुलगा कधी सुधारेल हे मला माहीत नाही. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहतो तेव्हा तो घरी कुणालाही न सांगता कुठेतरी निघून जातो. त्याच्या मनात कोणता ध्यास आहे कुणालाही माहीत नाही. तो जवळच्या दुकानांमध्ये विचारत पुढे जात होता. तो सर्वांना हेच विचारत होता की तुम्ही धर्मेशला कुठे पाहिलं आहे का? गावाच्या कानाकोपऱ्यात धर्मेशचा शोध घेतला जात होता, पण तो त्याला भेटायलाही तयार नव्हता. धर्मेशच्या भावासोबतच अनेक शेजारीही एकत्र आले आणि त्यांनी धर्मेशचा शोध सुरू केला. काही तास शोध घेतल्यानंतर एक मंदधुंद माणूस काही अंतरावर जंगलातून चालताना दिसला. धोती कुर्ता घातलेला हा माणूस खूप विचित्र दिसत होता. त्याच्या डोक्यावर पगडी, हातात काठी आणि धोतर होतं. जेव्हा तो जवळ आला तेव्हा त्याने सर्व लोक काळजीत आणि त्रस्त असल्याचे पाहिले आणि त्यांच्या त्रासाचे कारण जाणून घेऊ इच्छित होता. धर्मेशच्या भावाने सांगितले की आम्ही आमच्या भावाला अनेक तासांपासून शोधत होतो, पण दादा, माझा भाऊ कुठेच आम्हाला भेटतच नाही. नकळत माणूस कुठे जातो काय माहिती. पहिल्यांदाच असं घडलं नाही, हे यापूर्वीही अनेक वेळा घडलं आहे. मग तो माणूस म्हणाला, अरे भाऊ, तुम्ही त्या सुंदर गोड दिसणाऱ्या मुलाबद्दल तर बोलत नाही आहात? तो तिथे जंगलात मंदिरात बसून पुजाऱ्याकडून किंवा कोणत्या तरी व्यक्तीकडून एकटाच कथा ऐकत आहे. धर्मेशच्या भावाला वाटले, जर कोणी मुलगा कथा ऐकत असेल तर तो धर्मेशच असेल, कारण त्यालाच अशा कथांमध्ये खूप रस आहे. खूप दिवसांनी तो घरातून पळून जाऊन एका दूरच्या मंदिरात बसला होता. त्याचा भाऊ लगेचच म्हणाला, अरे हो दादा, तो माझा भाऊ धर्मेशच असावा. तुम्ही मला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकता का? तेव्हा तो माणूस म्हणाला, भाऊ, मी एका महत्त्वाच्या कामासाठी जात आहे, पण तुम्ही कृपया मी ज्या दिशेने येत आहे त्याच दिशेने जा. एक नवीन मंदिर तिकडे बांधले गेले आहे. हे मंदिर दिसायला खूप भव्य आणि सुंदर आहे. तिथले वातावरण खूप शांत आणि शुद्ध आहे. धर्मेशच काय तर तिथे कुणीही गेला तरीही तो आपले भान गमावेलच आणि प्रभूच्या शब्दांमध्ये आणि चर्चेमध्ये मग्न होऊन जाईल. तुम्ही या मार्गाने चालत जा. तुम्हाला मंदिर 3 कोस अंतरावर दिसेल. धर्मेशचा भाऊ त्याच्या भावाला शोधत त्याच दिशेने गेला. त्याच्यासोबत 2-3 गावकरीही होते. त्या जंगलाच्या वाटेवरून जाताना त्याच्या भावाला खूप आश्चर्य वाटत होते, कारण आजच्या आधी कोणीही त्या रस्त्यावर इतकी हिरवळ आणि त्यावेळी दिसणाऱ्या विचित्र घटना पाहिल्या नव्हत्या. असं वाटत होतं की जणू संपूर्ण जंगल फुलांनी सजवलं आहे आणि आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांचा बहर आहे. रस्ता कच्चा होता, त्यावर चिखल होता, पण चिखल इतका थंड आणि आरामदायी वाटत होता की धर्मेशच्या भावाचा आणि गावकऱ्यांचा सर्व ताण निघून जात होता. हा एक वेगळ्याच प्रकारचा अद्भुत चमत्कार होता, जो आजपर्यंत कोणीही पाहिला नव्हता. आणि लोक जंगलात ये जा करत असत, पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. थोडं अंतर चालल्यानंतर धर्मेशच्या भावाला झाडांच्या पानापासून दूर एक प्रचंड आणि सुंदर मंदिर दिसले. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, कारण आजपर्यंत तेथे कोणतेही मंदिर नव्हते. जेव्हा सर्वजण मंदिरात पोचले तेव्हा तिथे इतके भव्य आणि सुंदर दृश्य पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कोणाचे तोंड उघडे राहिले तर कोणी डोळे सोडत होते. आजूबाजूला सुगंधित फुले दिसत होती, ज्यातून एक विचित्र सुगंध येत होता. हा सुगंध जणू काही ब्रह्मकमळाचा सुगंध येत आहे असे वाटत होते. मंदिर खूप गूढ आणि प्राचीन वाटत होते. आतून मंद आवाजात मंत्रांचा आवाज येत होता. त्याच मधुर संगीतात ढोल ताशांचा आवाज ऐकू येत होता. हिरव्यागार जंगलाच्या मध्यभागी पिवळा रंका किंवा मंदिर, पिवळ्या फुलासारखे सुंदर फुलं आणि एक सुगंधित आवाज जाणवत होता.
सर्व लोकांचे हृदय एका अद्भुत आनंदाने भरून गेले. त्यांच्या सर्व चिंता नाहीशा झाल्या, सर्व शंका दूर झाल्या. कारण आत गेल्यावर त्यांना दिसले की धर्मेश देवाच्या मूर्तीसमोर शांतपणे मांडी घालून बसला होता आणि तो अधूनमधून हसत होता, कधी टाळ्या वाजवत होता. पण हे रहस्य कुणालाच समजले नाही. मग त्याचा भाऊ पाठीमागून धर्मेश जवळ आला आणि त्याने विचारले, अरे बाळा, तू कुठे गेला होतास आणि इथे का बसलायस? आम्ही कधीपासून तुला शोधत आहोत. मग धर्मेश म्हणाला, दादा, मला या पृष्ठभागावरून काही आवाज ऐकू येत होता. त्याच्या पाठोपाठ मी जंगलाच्या मध्यभागी पोहोचलो आणि मग मला हे मंदिर दिसलं. मी आत आलो तेव्हा मला हनुमानाची एक अतिशय सुंदर मूर्ती दिसली. मी त्यांच्यासमोर बसलो आणि हनुमानजींनी मला कथा सांगायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवू शकले नाही. त्याचाच भाऊ म्हणाला, तुला वेड लागले का? मूर्तीतून कधी काही कथा ऐकायला येते का? धर्मेश म्हणाला, मूर्ती नाही, भगवान हनुमान स्वतः मला कथा सांगत होते. त्याचा दादा हसत म्हणाला, ठीक आहे, तर हनुमानजींनी तुम्हाला कोणती गोष्ट सांगितली? जरा आम्हाला देखील ऐकवून दाखव. मग धर्मेश आनंदाने कथा सांगू लागला. ते म्हणाले, हनुमानजी अनेक युगांपासून पृथ्वीवर जिवंत आहेत आणि भगवान विष्णूने गुलाब नावाच्या देवतांचा एक संघ स्थापन केला आहे. भगवान ब्रह्मा आणि देव हे देखील एका प्रकारच्या गुलाबाचे देव आहेत. इंद्रजित देवांपैकी एक ब्रह्मा बनतो. सध्या ब्रह्माजींचे काही काम शिल्लक आहे. यानंतर नवीन सृष्टीमध्ये भगवान हनुमान पुढील ब्रह्मा होणार आहेत. पृथ्वी सोडून जाण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी त्यांना दिलेला हा आशीर्वाद होता. या संस्थेतील सर्व लोक श्रीहरीचे परमभक्त आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या या मार्गांचे अनुसरण करून आपले कर्तव्य ते पार पाडतात. केवळ श्रीरामच नाही, तर श्रीकृष्ण अवताराच्या काळातही भगवान श्रीराम हरीने भगवान हनुमानाला पुढील ब्रह्मा होण्याचे आशीर्वाद दिले होते. आणि खूप वर्षापूर्वी जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीवर होते तेव्हा एके दिवशी अचानक त्यांना वाटलं की त्यांना हनुमानजींना भेटायचं आहे. त्या दिवशी हनुमान जयंती होती आणि त्यांना हनुमानजींची खूप आठवण येत होती. म्हणून त्यांना विनीतानंदन गरुडदेव आठवले. त्यांची कीर्ती खूप जास्त आहे, म्हणून ते लवकरच हनुमानजींना बोलावतील. पण यामागे श्रीकृष्णाची एक मोठी युक्ती होती. त्यांना गरुड आणि सत्यभामाचा अहंकार तोडायचा होता, तोही अहंकारहीन भगवान हनुमान यांच्या मदतीने. मग काय, गरुड प्रकट झाले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडून परवानगी घेऊन हनुमानजींना बोलावण्यासाठी निघाले. हिमालयात पोहोचल्यानंतर त्यांना हनुमानजी एका डोंगरावर बसलेले आणि श्रीरामाचे नाम जपताना दिसले. ते तिथे गेले आणि हनुमानजींना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते रामाच्या नामस्मरणात इतके मग्न होते की त्यांना काहीही ऐकू येत नव्हते. पण जेव्हा त्यांनी महाबली हनुमान, श्रीरामांनी द्वारका नगरीत तुमची आठवण काढली आहे असे सांगितले, तेव्हा रामाचे नाव ऐकून हनुमानजींच्या डोळ्यात अश्रू आले. ते त्यांच्या देवाला भेटण्यासाठी बेचैन होत होते. इतक्या युगांनंतर तो वेळ येणार होता जेव्हा ते त्यांच्या श्रीरामांना भेटणार होते. अधीर होऊन ते उभे राहिले आणि गरुडदेवाला नमस्कार करून, हे गरुडदेव, तू माझ्या प्रभूंचा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवला आहेस, यासाठी मी तुझे आभार मानतो. तू मला किती आनंद दिला आहेस हे तुला माहीत नाही. माझे डोळे भगवान रामाला पाहण्यासाठी आसुरले आहेत. तू पुढे चल, मी तुझ्या मागे येईन. गरुडदेवाला स्वतःचा खूप अभिमान होता. तो म्हणाला, माझा वेग खूप जास्त आहे हनुमानजी. तू माझा वेग सहन करू शकणार नाहीस, म्हणून तू माझ्यावर स्वार हो. मी तुला खूप वेगाने द्वारकेला घेऊन जाईन. हनुमानजी हसायला लागले आणि म्हणाले, काळजी करू नका. श्रीरामाची माझ्यावर खूप कृपा आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी वेळेवर पोचेन. गरुडदेव द्वारकेला निघाला.
हनुमानजीही तिथून उडून गेले. ते इतके आनंदी होते की त्यांना आता त्यांच्या प्रभूंना भेटण्यासाठी जायचं होतं. आपल्या प्रभूला भेटण्यासाठी ते इतके उत्सुक होते की अचानक त्यांच्या वेगात मोठा बदल झाला. ते इतक्या वेगाने पुढे जात होते की सर्व ढग इकडे तिकडे फिरत होते. त्यांच्या वेगाने झाडे तुटत होती, जमीन मुळाशी जात होती. मग त्यांनी द्वारकेत पाऊल ठेवताच भूकंप झाला. पृथ्वी हादरू लागली. श्रीकृष्ण झुल्यावर बसून बासरी वाजवत होते तेव्हा झुलाही थरथरू लागला. त्यांना समजलं की हनुमानजी आले आहेत. हा त्याचा संकेत आहे. पण सुदर्शन चक्र त्यांच्या महालाचे रक्षण करत होते आणि हनुमानजींना आत जाऊ देत नव्हते. ते म्हणाले, हे सुदर्शन चक्र, मी माझ्या परमेश्वराचा भक्त आहे. त्यांनीच मला बोलावलं आहे. कृपया मला आत जाऊ द्या. सुदर्शन म्हणाला, नाही, मी तुला आत जाऊ देणार नाही. हनुमानजींनी त्यांचा आकार इतका वाढवला की सुदर्शन चक्र यांना त्यांनी बोटावर पकडलं आणि आपल्या मुखात सोडून दिलं आणि मग ते आत राजवाड्यात पोचले. आत पोचताच त्यांना भगवान श्रीरामाचे पाय दिसले. पाय पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते भावनेने भारावून गेले होते आणि ते स्वतःला रोखू शकलेच नाही. त्यांनी सुंदर संगीताने परमेश्वराची स्तुती केली आणि त्यांचे चरण स्पर्श केले. भगवानांनी हनुमानजींना आलिंगन दिलं. अशी भेट खूप काळानंतर होत होती. आकाशात त्यांच्या विमानांवर बसलेले देव पुष्पवृष्टी करत होते आणि भगवान आणि भक्ताच्या सुंदर रथाला वारंवार वंदन करत होते. श्रीकृष्ण म्हणाले, हनुमान, तू मला या रूपातही ओळखलंस. तू खरोखर माझा परम भक्त आहेस. या द्वापर युगात मी श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. आज मला तुझी आठवण आली आणि म्हणून मी तुला बोलावून घेतले. हनुमानजी म्हणाले, प्रभू, तुम्ही माझे स्मरण करून माझ्यावर खूप मोठे उपकार केले. पण तुमच्या जवळची ही दासी कोण आहे? ती मृत आत्मा सत्यभामा होती, जी श्रीकृष्णाची पत्नी होती. स्वतःला दासी म्हणून संबोधले जात असल्याचे पाहून सत्यभामाचा सर्व अहंकार चिरडला गेला, कारण तिला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. पण प्रत्येकाचे मन जाणणारे हनुमानजी त्यांचा अहंकारही समजून घेत होते. म्हणूनच त्यांनी ही लीला केली. श्रीकृष्णांनी विचारलं, हे हनुमान, तू स्वतःमध्ये काय दडपून ठेवलं आहे? हनुमानजींनी हसून सुदर्शनाला तोंडातून बाहेर काढलं. बाहेर येताच सुदर्शन मदतीसाठी ओरडत प्रभूंच्या पाया पडला आणि तो म्हणू लागला, हे प्रभू, कृपया मला या हनुमानजींपासून वाचवा. माझ्या मारक शक्तीसमोर कोणीही टिकू शकत नाही. याचा मला खूप अभिमान होता, पण त्याने क्षणार्धात मला हरवले आणि मला स्वतःमध्ये भरून टाकले. श्रीकृष्णाने सुदर्शनचे सांत्वन केले आणि त्याला पुन्हा कधीही अहंकार न करण्याचा सल्ला दिला. श्रीकृष्णाच्या राण्यांनी देखील हनुमानजींना खूप आदर दिला. जेव्हा ते तिथून रजा घेऊ लागले तेव्हा श्रीकृष्णाने हनुमानजींना आशीर्वाद दिला की हे हनुमान, तू सद्गुणांचे निवासस्थान आहेस. तुझ्यात कोणताही दुर्गुण नाही, अहंकार नाही. इतकी शक्ती, इतकी ताकद असूनही आजपर्यंत तू कधीच अहंकारी झाला नाहीस. म्हणून मी तुम्हाला हे वरदान देतो की तुम्ही सृष्टीचे पुढचे ब्रह्मा व्हाल. सध्याच्या ब्रह्माचे कार्य संपल्यानंतर तुम्ही सृष्टीचे सूत्रे हाती घ्याल. तुम्ही तुमच्या प्रभूंसाठी हे कार्य कराल हनुमान? श्रीकृष्णांनी असा प्रश्न विचारल्यानंतर हनुमानजी म्हणाले, प्रभू, तुमची इच्छा ही माझ्यासाठी आज्ञा आहे. मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज तुम्हाला भेटल्याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. तुम्हाला माहीत नाही की तुम्ही मला भेटून माझ्यावर किती उपकार केले आहेत. मग श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही कलियुगाच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या भक्तांना शक्तीचा मार्ग दाखवत राहाल. ज्याचा तुमच्यावर खऱ्या मनाने विश्वास आणि श्रद्धा असेल त्यांची सर्व कामे यशस्वी होतील, हा माझा आशीर्वाद आहे. भगवानांच्या चरणांना स्पर्श केल्यानंतर आणि त्यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर हनुमानजी पुन्हा त्यांच्या प्रचंड वेगाने उडू लागले.
ते निघताच गरुडदेव दाराशी आला. त्याने सुदर्शनला इशारा केला की सुदर्शन, तू सावध राहा, हनुमानजी येणार आहेत आणि ते खूप शक्तिशाली आहेत. सुदर्शन म्हणाला, हे अभिमानाच्या देवा, तो आला आणि गेलाही. हे ऐकून गरुडदेवाचेही हृदय विदीर्ण झाले. तो म्हणाला, हे सुदर्शन, याचा अर्थ हनुमानजी माझ्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत. त्यांच्या वेगाची तुलना होऊ शकत नाही. सुदर्शन म्हणाला, त्याने मला केवळ वेगातच नाही तर लढण्याच्या क्षमतेतही हरवले. गरुडदेव आणि सुदर्शन दोघेही एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहत होते आणि स्वतःच्या धिक्कारात बुडत होते. सत्यभामाचा अहंकार नष्ट झाला होता. द्वारकेत शांतता पसरली होती. हनुमानजी हिमालयात गेले आणि पुन्हा त्यांच्या योग साधनेमध्ये मग्न झाले. आणि पुढे धर्मेश म्हणाला, दादा, तुम्हाला माहीत आहे, जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला रामाची सुंदर कथा मंत्रमुग्ध आवाजात ऐकायला येत होती. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, जिथे जिथे रामजींची कथा सांगितली जाते तिथे तिथे माझे पाय जाण्यापासून थांबू शकत नाहीत. म्हणूनच मी इथे आलो. इथे साक्षात हनुमानजी स्वतः या मूर्तीच्या आतून मला कथा सांगत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत. इथे सगळं ऐकताच त्याचा दादा आणि गाववाले आश्चर्यचकित झाले. त्यांचे डोके हनुमानजींसमोर झुकले आणि मनात ते धर्मेशच्या भक्तीची स्तुती करत होते. धर्मेशने जो चमत्कार केला तो त्याने यापूर्वी कधीही ऐकला नव्हता किंवा पाहिला नव्हता. धर्मेश आता त्या मंदिराचे व्यवस्थापन करतो आणि गावकरी आणि त्याचा भाऊ देखील त्याला पूर्ण पाठिंबा देतात. ज्यांच्या डोक्यावर आशीर्वादांचा हात ठेवतात त्यांची सर्व वाईट कृत्ये दूर होतात. भगवान हनुमान यांचे त्यांच्यावर विशेष आशीर्वाद आहेत किंवा ते धर्मेशच्या भक्तीचे परिणाम आहेत. हे त्याच्या भावनांचे शिखर आहे की इतक्या लहान वयातही त्यांना भगवंताचा, हनुमानांचा साक्षात आशीर्वाद मिळाला. भक्तांनो, धन्यवाद. ही कथा इथे संपत आहे. मला आशा आहे की तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल. तुम्हाला ही कथा खूप आवडते आणि आता तुम्ही शांत झाला आहात. आता सर्व ठीक होणार आहे. भगवंत तुमच्या भाग्यात चमत्कार करणार आहे. भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये हनुमानांचा जयघोष करायला मात्र विसरू नका.